नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे नेते अभिषेक कळमकर यांच्या विरोधात एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कळमकर यांनी यापूर्वी आमदारकीची निवडणूकही लढवली होती. पोलिसांमध्ये दाखल फिर्यादीनुसार आरोपीने पीडित महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित महिला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2)(m), 69, 351(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66(e) अन्वयी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांडवल करत आहेत. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. आरोपी किंवा संबंधित पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.